आखाती देशात अमेरिकन कंपन्या ह्या इराणने लक्ष्य केलेल्या आहेत। इराणच्या हल्ल्यामध्ये बहरीनमधल्या अमेझॉनचं सर्व्हरचं मुख्यालय उद्ध्वस्त झालेलं आहे। इराणच्या बहरीनमधला सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बटेलको याच्या मुख्यालयावरती त्याने हल्ला केला आहे आणि याच इमारतीत अमेझॉनचं महत्त्वाचे सर्व्हर्स होते। त्या हल्ल्यात इमारत पूर्णपणे निकामी झाली असून दूरसंचार आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे। या घटनेमुळे आखाती देशात तणाव वाढलेला आहे। इराणने उद्योगपती एलन मस्क यांना धमकी दिली आहे। मस्क यांच्या अंतराळातील स्टारलिंकवर हल्ला करण्याचा इशारा दिलाय। आखातातील 18 अमेरिकन कंपन्या इराणच्या निशाण्यावर आहेत। मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, IBM वर हल्ल्याचाही इशारा त्यांनी दिलाय। यापूर्वीच अमेझॉनच्या AWS सेवेच्या सर्व्हर व्यवस्थेवर त्यांनी हल्ला करून तो उद्ध्वस्त केला होता। कोणत्या कंपन्यांना ही धमकी दिलेली आहे पाहूया आपण। मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, IBM, बोईंग या कंपन्यांचे मध्य आशियामध्ये, मिडल ईस्ट एशियामध्ये, मध्य पूर्वेमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या कंपन्या आणि उपकेंद्र आहेत। डेल टेक्नॉलॉजीज, हॅवलेट पॅकर्ड्स, सिस्को सिस्टम्स, ओरॅकल, मेटा प्लॅटफॉर्म, JP मॉर्गन या अतिशय मोठ्या कंपन्या आहेत। चेस आणि जनरल इलेक्ट्रिकल्स। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्या सकाळी 6:30 वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत। इराण युद्धासंदर्भात अमेरिकेकडून महत्त्वाची घोषणा होणार आहे। इराणमधील लष्करी मोहीम आणि इतर मुद्द्यांवरती ते भाष्य करतील। अमेरिका युद्धातून बाहेर पडणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। भारतीय प्रमाण वेळेनुसार ट्रम्प उद्या सकाळी 6:30 वाजता बोलणार आहेत। ट्रम्प यांनी आधीच संकेत दिले आहेत। इराणमधील अमेरिकन लष्करी कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे, पुढील 2 ते 3 आठवड्यात अमेरिकन सैन्य तिथून बाहेर पडू शकतं। या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा या भाषणात होण्याची शक्यता आहे। इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं असल्याचा दावा ट्रम्प करू शकतात। युद्धातून बाहेर पडल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी होतील आणि त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल यावर ते भाष्य करतील। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या सकाळी 6:30 वाजता संबोधन करतील। इराण युद्धासंदर्भात अमेरिकेकडून महत्त्वाची घोषणा अपेक्षित आहे। इराणमध्ये लष्करी मोहीम आणि इतर मुद्द्यांवर ते भाष्य करतील। अमेरिका युद्धातून बाहेर पडणार का? भारतीय वेळेनुसार ट्रम्प उद्या सकाळी 6:30 वाजता बोलणार आहेत। इराण हरत असल्याने करार करण्यासाठी भीक मागत असल्याचाही दावा ट्रम्प यांनी केलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा दावा केला आहे। इराणी सैन्य पूर्णपणे कमकुवत झालंय। इराणकडे कोणतेही सैन्य नाही, नौदल नाही, काहीही नाही असंही ते म्हणतायत आणि इराणचं सैन्य आणि सगळी उपकरणं पूर्णपणे नष्ट झाल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे। अमेरिका कोणत्याही देशाला मदत करणार नाही असंही ट्रम्प म्हणाले। धाडस दाखवा आणि होर्मुझला जाऊन तेल घ्या असं ट्रम्प यांनी म्हटलंय। देशांना आपापली परिस्थिती स्वतःच सांभाळावी लागेल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। आमच्याकडून तेल खरेदी करा, अन्यथा स्वतःची स्थिती स्वतः सांभाळा असं ते म्हणाले। ब्रिटनसारख्या ज्या देशांना होर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन मिळत नाही त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करावं, कारण अमेरिकेकडे तेलाची कमतरता नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। पण पुढे त्यांनी ताठर भूमिकाही घेतली आहे। जर या देशांना हवं असेल तर त्यांनी धाडस दाखवून होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जाऊन स्वतः तेल मिळवावं। अमेरिका त्यांच्या मदतीला येणार नाही, जसे ते अमेरिकेच्या मदतीला आले नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय।